हा भाऊ, बोला बोला. हो हो, तुमचे पैसे याचे बाकी आहेत. नाही, आत्ता कोणाला घ्यायला पाठवू? मोबाईलवर? हो, चालेल चालेल. हा, पोरींना सांगते पाठवायला. हा, काय पाठवायचंय? काय बोलतात त्याला? मयू, आता तो फोन आला होता ना, तर त्यांना आपल्याला ते पाठवायचंय. काय पाठवायचंय ग? ते पाठवायला ते लागतं ना, ते हवंय. या वाक्यातून ना ज्याला जे काही समजेल ना त्याला पुरस्कार. आणि तुला मार. मम्मी त्यांना ऑनलाईन पेमेंट करायचंय का? हा म्हणजे QR कोड पाठवायचा असणार. हा, तेच. अगं मम्मी, हे तुला येतं? त्या दिवशी शिकवलं ना मी. विसरली. काय ग मम्मी, एवढीशी गोष्ट सुद्धा सारखी सारखी विसरतेस. नेहमी शिकवायला लागतं मला. पहिले सुद्धा 4 वेळा शिकवलंय मी. मयू, शिकव ना मग 5व्यांदा. अगं मग तिला लक्षात ठेवायला काय होतं? ओ हॅलो मयुरी परब, काय हा? मम्मीने तुला पहिल्यांदा शिकवलेलं ते लगेच आलेलं का? मम्मीने तुला 10 वेळा सांगितलेलं. चालायला शिकताना तू पडली तर मम्मी काय ग धडपडतेस? एकदा शिकवलेलं कळत नाही कसं चालायचं? असं बोलली होती. नाही ना, मम्मी तुला अजून पण शिकवतच असते. आणि तिने जर सगळं नीट शिकवलं नसतं ना, तर धड नाक पण पुसता आलं नसतं तुला. म्हणून चिडचिड नाही करायची मम्मीला शिकवताना. अगं हे QR कोड वगैरे सगळ्या नवीन गोष्टी आहेत, तर तुला येतात तिला नाही येत. पण मम्मीला आपल्या एका तासात 10 माणसांचं जेवण बनवून त्यांचं पोट भरता येतं. ते तुला येतं का? नाही ना. मग काही गोष्टी तुला येतात, काही मम्मीला येतात. त्यामुळे तिला शिकवताना कुरकुर नाही करायची. हा, आपण मम्मी पप्पांमुळे शिकलो की नाही, मग त्यांना शिकवताना अशी चिडचिड नाही करायची. कळलं? लिंबू टिंबू. आता सांग, काय शिकलीस यातून? सॉरी. कोणाला? मम्मीला. बोल मग. सॉरी मम्मी. अहो, मुली किती मोठ्या झाल्यात आणि समजूतदार सुद्धा. एक मिनिट, आजचा स्पेशल दिवस आहे, मम्मी साठीचा स्पेशल दिवस. ओ मदर्स डे. अरे हॅपी मदर्स डे. काहीतरी आपलं फॅड. आयांसाठी रोज तोच दिवस आणि तीच कामं. पम्मा, पोरी खरं बोलतात. सगळीकडे देव नसतो ना, म्हणून त्याने आई बनवली. आणि फक्त तू जन्म दिला म्हणून आई नाही बरं का. तू माझी बायको असून सुद्धा आईसारखं मला सांभाळतेस, धीर देतेस, समजून घेतेस. खरं तर आजचा दिवस ना जगातल्या सगळ्या बायकांमधल्या आईसाठी सलाम करण्यासारखा आहे. अनु, हा ताई. मयू. अहो, बघा नाही शरू. बस. कुठे गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. हो आई, हो आई, किती झाले तरी तुझा हात का ग सोडवत नाही. हो आई, कुठे गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. ए आई, किती झालं तरी तुझा हात का ग सोडवत नाही. हो आई, पदराने पुसलेले ओठ, गर्दीत धरलेले बोट, शाळेचा पहिला दिवस तू. पप्पा, मदर्स डे स्पेशल फोटो तो बनताय. हे का? मोठ ओझा फिटलेला माझा नवस तू. तुझी हाक आली असं वाटून मी वळून पाहिलं, खरंच काही नाही.
हॅपी मदर्स डे. थँक्यू सो मच. आई, आजचा आणि सगळेच दिवस आनंदात जाऊ दे. थँक्यू. अरे आनंदात जाणारच. माझी मुलं आनंदी असली की मी आनंदी, मी खुश. है की नाही आई? ओके. आई, हॅपी मदर्स डे. अरे वा, हे आमच्या वेळेला ना मदर्स डे वगैरे काही नव्हतं बरं का, पण छान वाटलं. ही आपली संस्कृती नाहीये. इतरांमधल्या चांगल्या गोष्टी घ्यायला काहीच हरकत नाहीये. तर हे तू लक्षात ठेव. हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. खरं सांगू का, मुलांमुळे बाईला आई अशी ओळख मिळते. पण मुलंच नसतील तर तिची आई अशी ओळख कशी राहील? म्हणून आत्ता जे काही वागलास ते परत वागायचं नाही. तुला काही झालं असतं तर सॉरी आई. काळीच आहेस तू माझं. मग मी कोण आहे? मी काहीच नाही का? तिला तर कचऱ्यातून उचलून आणले ना आपण. अगं तू श्वास आहेस आमच्या या आपल्या घराचा. आणि जय दादा? जय दादा अभिमान आहे माझा. डोळे झाकून ठेवलेला विश्वास, ज्याला कधीही तडा जाणार नाही. शरू, मम्मीला बोलो. मम्मी, हा, पप्पा बोलवतात. काय हो, काय झालं? शरू, हे वाच ग. बाय. वाच वाच. हां. श्री गणेशाय नमः. श्री देव रवळनाथ प्रसन्न. आमच्या इथे श्री कृपे करून आमची ज्येष्ठ सुकन्या आसावरी, तिचा शुभविवाह श्री विनायक आणि सौ वीणा बांदेकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र गौतम यांच्याशी सुनिश्चित केलेला आहे. तरी लग्नात येण्याचे करावे हे आग्रहाचे निमंत्रण.